देवघरातील मूर्ती ह्या प्रसन्न दिसणाऱ्या असाव्यात. काही वेळा जुन्या मूर्ती या नेहमी घासून घासून त्यांची झीज झालेली असते व त्यांचे डोळे, नाक, चेहरे दिसून येत नाहीत. तर अशा मूर्ती आपल्या देवाऱ्यामध्ये पूजू नयेत. दुसरी महत्वाची गोष्ट, देव पूजत असताना कुठल्याही रासायनिक गोष्टींचा वापर करू नये. आजकाल बाजारामध्ये तांब्याची, पितळेची व चांदीची भांडी किंवा मूर्त्या स्वच्छ करण्यासाठी काही पावडर विकत मिळतात. त्या पावडरी वापरणे टाळावे. अर्थात त्या पावडरीमुळे देव चमकून उठतात किंवा भांडी चमकून उठतात. भांड्यांसाठी पावडर वापरायला काही हरकत नाही, पण देवांसाठी मात्र त्या पावडरी वापरू नयेत. देव साफ करीत असताना नैसर्गिक घटक असलेल्याच गोष्टी वापराव्यात. तुम्ही लिंबू, चिंच किंवा रिठा जे काही रिठा बरोबर येतं ते रिठा यांचा वापर करून देवतांची साफसफाई करू शकता.